तर आज होता माझ्या मुलाचा बर्थडे आणि आम्ही सगळी फॅमिली डिनर करायला गौरी रेस्टॉरंटला आलेलो होतो। इथे सगळे आमच्या घरची फॅमिली होती, कृष्णा, आमच्या घरच्या मुली आणि माझी बहिणीच्या मुली, माझी बहीण, माझी आई, आमचे सगळे घरचे छोटे मोठे सगळे पाहुणे होते। माझा मुलगा, माझी सून, आम्ही सगळे डिनर करायला आलो। तर इथे माझे मिस्टर आलेले नव्हते आणि आदल्या दिवशी ना ज्योतीने इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, ती सगळं सरप्राईज ठेवलं होतं। रात्रीला 2 वाजता मला कॉल आला की उठायचं आहे आणि ते केक कटिंग करायला यायचं आहे। तर मी जाऊन बघते तर काय, अरे बापरे, हे तर माझ्यासाठी पण सरप्राईजच होतं। तिने काहीसुद्धा सांगितलेलं नव्हतं की एवढं सुंदर ती सजवणार आहे आणि एवढं सुंदर सजवलेलं होतं की गुलाबाच्या पाकळ्यांनी छानसं इथे वॉक करायला एक छान हे बनवलं होतं आणि खूप सुंदर असं छोटे छोटे कॅन्डल्स लावले होते। मला तर ते बघून इतकं आवडलं। माझ्या बड्डेसाठी जर कोणी केलं तर वाव, मला तर खूपच जास्त आवडलं। त्यानंतर आम्ही डिनर करायला निघालो। गौरी रेस्टॉरंट आहे इथे वाठोडा पांधन रोड हायवे, जबलपूर हायवेला गौरी रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट आहे। खूप सुंदर आहे, इथले ॲम्बियन्स खूप सुंदर आहे। आमच्याकडले छोटे जे मुलं होते त्यांनी खूप एन्जॉय केला। त्यांना तर इतकं सुंदर वाट होती चालायला आणि त्यांना ते सगळं लाईट्स वगैरे पाहून इतकं सुंदर वाटत होतं। आणि तुम्ही मला बघू शकता की माझं मेकअप ॲज इट इज होतं। मी हा मेकअपचा ट्युटोरियल पण टाकला होता आणि ज्योतीने इथे केक ऑर्डर केला होता, तो पण इतका सुंदर होता की मला त्या केकची डिझाईन खूप जास्त आवडली आणि टेस्ट तर अप्रतिम होता। त्यानंतर साहिल आणि मी थोडे रील्स वगैरे काढले, छान वॉक वगैरे केला, मग माझ्या आईसोबत छान फोटो काढले। त्यानंतर आमच्या घरच्या मुलींसोबत आणि साहिलसोबत खूप सुंदरशी मी फोटो काढले आणि त्यानंतर मी त्याला एक छोटंसं गिफ्ट दिलं। मी प्रत्येक बड्डेला त्याला काही ना काही देतच असते आणि माझ्या बहिणीने खूप सुंदर स्वामींची प्रतिमा दिली आणि सगळ्यात मोठं गिफ्ट होतं ते आमचं। आणि आमच्याकडला हा छोटू इतका मस्ती करतो आणि तो माझ्याजवळ येतच नाही अजिबात, मी त्याच्याकडे गेली की तो पळतो। आणि त्यानंतर पुन्हा आम्ही ते सगळं झाल्यानंतर आम्ही सगळं केक कटिंग वगैरे केलं आणि छानपैकी मुलांनी केक इतका खाल्ला की त्यांना इतका आवडला केकची टेस्ट खूप सुंदर होती। आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला, एन्जॉय केला, जेवण केलं, मस्ती केली, नाचलो काय, गालो काय, खूप मज्जा केली, खूप खूप मज्जा केली साहिलच्या बड्डेला। हा बड्डे आम्हाला नेहमी आठवेल, कारण आमच्यासोबत छोटे छोटे मुलं पण होते आमच्या घरचे। आणि त्यानंतर मी ज्योतीसोबतसुद्धा फोटो काढले आणि नेहमीच आम्ही दोघीजणी रील बनवतो, सासू सुना। आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्ही खरोखरच सासू सुना वाटतो का, मी सासू वाटते की काय, तुम्ही मला कमेंट्सला जरूर सांगा। आणि हा जो आहे छोटू, हा मला रील काढूच देत नव्हता, त्यामुळे तू नेहमी मधामधात यायचा। पण निघताना मला हे फॅमिली रेस्टॉरंट खूप जास्त आवडलं। तुम्ही पण इथे व्हिजिट द्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला। असा होता आमचा आजचा दिवस। थँक्यू सो मच।